संसारातच अडकतो बरं का. लढती काय रे भारत ज्ञानोबा सुद्धा म्हणतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरदार हरिविन. हे लटकाय म्हणले खोट आहे संसार, पण आपल्याला संसार कळला नसल्यामुळं आपण त्यात अडकलो बरं का. एक दृष्टांत अवलंबून सांगतो. एक मनुष्य अखंड लाकडं तोडायचं आणि ती लाकडी मोळी बाजारामध्ये विकायचं आणि त्या मोबदल्यामध्ये आपल्या घर निर्माणासाठी लागणारी वस्तू आणायचं, असं रोज करायचं बरं का त्याने. आणि त्याचं पोट ते लाकडं विकल्याशिवाय भरतच नव्हतं. मग असं तरण्याचं म्हातारं झालं हे लाकडं विकण्याचं बरं का. लाकडं बाजारात विकायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याच्या घरामध्ये लागणारं सामुग्री आणायचं, खायचं, लेकरांना सांभाळायचं, बायकोला सांभाळायचं, असं करत करत अख्खं आयुष्य गेलं. आयुष्य गेलं, म्हातार झालं आणि उन्हाच्या तडाख्यामध्ये मोळी डोक्यात घेऊन चाललं जंगलातनं. आणि जंगलातनं जात असताना एका झाडाखाली ती मोळी टाकलं, खाली मोळी टाकलं आणि त्या झाडाखाली बसलो. त्याला माहिती नाही कल्पतरूचं झाड आहे. त्यानं काय म्हणलं बसून बसून, काय रे यमा म्हणला, कुठं इसरलाय म्हणला, रोज मी मोळी तोडा विकाव आणि त्याच्या मोबदल्यामध्ये घराचा संसार चालवाव, असं किती दिवस चालवाव म्हणलं मी. येन मला घेऊन जा बाबा, बास म्हणला संसार जास्त पण ये मी उभारून किंवा पुढं सांगा म्हणले काय काम आहे, कशाला आता आलो तुम्हाला न्यायला, चला सांगा म्हणले काम काय. त्या यमानं सांगितलं बाबा इथं जंगल आहे म्हणला, मनुष्याचा कोण नाही इथं मनुष्य, मला मुळी टाकलो उचलाला कोण नाही म्हणून बोललो. असा संसार आहे बरं का. संसारातलं कट्टाळ मग आतापर्यंत कट्टाळ किती म्हणता, मरायचं टाइम आला तर मी सलाईन लावा, मला अजून जगवा. हा संसार कुणालाच कट्टाळ येत नाही हो. संसार आपल्याला कंटाळ येतच नाही. मरायचं वेळ आलं, आता आज उद्या मरणार आहे तरी सुद्धा माणूस अजून जगवा, अजून ऍडमिट करा, ट्रीटमेंट द्या, असं म्हणतो बरं का. पण मला असं वाटतं का कुणाला असं वाटत नाही. हा संसार आहे. मग या संसारातनं आपण थोडं बाजूला गेल्याशिवाय त्या भगवंताची प्राप्ती होईल का. म्हणून महाराज सांगतात आपुल्या हिता जो
महाराज म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य म्हणले माता पिता. कुणाचं कौतुक केले हो? तुमचं तर कौतुक केलेच केले, पण पुन्हा कुणाचं केले? धन्य माता पिता तयाशिया. अहो अशा संताला अशा भक्ताला जन्म देणारी माता सुद्धा धन्यच आहे बरं का. हा, आणि भक्त आणि संत कुणाच्याही कुणा जन्माला येत नाहीत बरं का. जिथं आचार विचार आहे, जिथं भक्तीचा मार्ग आहे, त्याच ठिकाणी संत अवतार घेतात. लक्षात घ्या. हा, कुठेही साधू संत अवतार घेत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात आपल्या हिता आपल्या हितासाठी अखंड जागं राहिलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. आणि नागनाथाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना या निमित्तानं हा 3 दिवस आयोजन केलेला कार्यक्रम आहे सत्याचा. आता आपण घेतलो तुकोबरायचं. आहो म्हणले तुकोबराय बी तेनीच आहे. कोण? भगवंतच आहे. आणि शंकर बी तोच आहे, विष्णूही तोच आहे. ह्याच वेगळं नाही बरं का. तुम्ही म्हणता कसं? आता तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही बासुंदी करा, कशापासून होती? दुधापासून. त्याच्यात काय घालतात? साखर. नाव काय पडलं? बासुंदी. जरा वेगळं ठेवा. पुन्हा कुंदा करतो. कुंदा काय करतो? कुंदा. मग त्या कुंद्यात काय घालता तू? साखर आणि दूध. हा, त्याचं नाव काय पडलं? कुंदा. कुंदा. हो, बासुंदी सांगायचं अजून. आता कुंद्याचं चाललंय. हा, कुंदा झाला. आता बासुंदी. तुम्ही सगळ्यांनी बासुंदी खाल्लो. ती बासुंदी कशापासून? दुधापासूनच होती. आणि त्यात ही साखर असतं. श्रीखंड ते दुधापासूनच होतं आणि त्यात ती साखर घालून नाव काय पडलं? श्रीखंड. हा, वेगळं आहे का? दूध आणि साखर. फक्त नाव वेगळं पडलं. काय? तिकडं पांडुरंग पडलं, तिकडं नागनाथ पडला, तिकडं शंकर. आवश्यक एकच आहेत बरं का. एकच आहेत. लक्षात घ्या. भिन्न नाही. फक्त नाव वेगळं आहे. नाव वेगळं आहे. पदार्थ
एकच आहे, देव एकच आहे. देवाचं नाम करणं जर वेगळं असलं तर देव एकच आहे, लक्षात घ्या. आता नागोबाची भक्ती जर केलं ते विष्णूलाच पुजती, शंकराची जर भक्ती केलं विष्णूलाच पुजती, विष्णूची केली तर शंकरालाच पुजती. बरं का, इथं भिन्न नाही. हा एकच आहे, फक्त नाम करणं वेगवेगळं आहे. बरं का, सोनं एक, अलंकार वेगळं. हा हित भिन्न नाही. आपल्या हितासाठी जागं राहिलं पाहिजे, हित ते देवाचं चिंतन केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, आपल्या जीवनाचं कृत कल्याण करून घेतलं पाहिजे. हा मग कधी ओळखला हरी धन्य तो संसारी, त्या भगवंताला ओळखलं पाहिजे. मग एकदा जर त्या भगवंताला ओळखलं मोक्ष त्याच्या घरी, तिथं मोक्ष आहे. बरं का, तिथं मोक्ष नामचं सिद्धी रिद्धी सिद्धी लोळण घेतात. कधी ज्या ठिकाणी आपण त्या देवाला ओळखलं, त्या भगवंताला ओळखलं आणि ती ओळखण्यासाठीच भक्ती करायचं. बरं का, लक्षात घ्या. हा भक्ती कशासाठी करायच्या, ओळख द्या म्हणून. आपल्या हिता जो असे जाग राहिलं पाहिजे. हा आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. थोडक्यात घेतो. बरं का, महाराजांनी कसं मला नवशीत परवानगी दिली, पण हिथं कसं झालं, काळे महाराजनं बघितले, पकवाजवाला नव्हता, लावायला वेळ लावलं. हा तिथून जरा दर्शनवर एक आपला शिवलीला अमृत मधला एक विषय घेतो आणि थोडक्यात लवकर आठवतो. बरं का, तुम्ही काय काळजी करू नका. आता निम्म्याच्या वर गेलं. बरं का, आता कीर्तनामध्ये आता थोडकं राहिले. बरं का, थोडकं राहिले आणि लवकर ओळखतो. बरं का, हा शिवलीला अमृतामध्ये म्हणजे देवावर भाव कसा असला पाहिजे, देव कसा प्रगटतो याच्याविषयी थोडं सांगतो. बरं का, एक चंद्रसेन राजाच्या नगरामध्ये परचक्र आलं. परचक्र म्हणजे आक्रमण करण्यासाठी. बरं का, राजाच्या नगरीमध्ये आक्रमण करण्यासाठी पर राजा आला. मग त्या टाइमाला राजानं विचार केला काय करा म्हणले, आता देवाशिवाय कोण नाही, आपल्याला सोडवणार देवच आहे. त्याने कुठे जाऊन बसला, शंकराच्या मंदिरात बसला. बरं का, शंकराच्या मंदिरात बसला आणि पूजा मांडली. पण पूजा कशी मांडली हो, षोडशोपचार पूजा. पूजाचे अनेक प्रकार असतात. बरं का, हा आपली पूजा साधी मुळे असते. तुम्ही देवाला अभिषेक घालून, गंध लावून, फुल लावून, हार घालून त्याला पूजाच म्हणतात. पण षोडशोपचार पूजा ती वेगळ्या पद्धतीची असते. बरं का, त्या पद्धतीत तो राजाच होता, तिला काय कमी हो, राजा तो पूजा मांडला. पूजा मांडल्यानंतर एक विधवा स्त्री आपल्या चिमुलशा लेकराला, ती लेकरू किती वर्षाचं होतं, 6 वर्षाचं. बरं का, लक्षात घ्या, भावार्थ तुमच्या लक्षात येईल म्हणून सांगतो मी. मग ती 6 वर्षाची लेकरू आईच्या बगलत घेतली आणि चल म्हणली आपण कुठं, शंकर परमात्म्याच्या दर्शनाला जाऊ. मग ते लेकराला घेऊन ती स्त्री आली आणि त्या मंदिरामध्ये त्या लेकराला उतरली आणि दर्शन घेतली.
की लेकरू 5 मिनिटामध्ये त्या देवाचं स्वरूप न्याळलं बरं का. त्या शंकराची त्यांनी कसं पूजा करतंय, त्यांनी कशी उद्बत्ती ओवाळते, त्यानं फुल कसं वाहतंय देवावरती, पिंडीवर बेलपत्री कसे वाहतो. त्या 6 वर्षाच्या लेकरानं बघितलं. मग आई म्हणली चल बाबा, म्हणले दर्शन झालं. राजा आपल्या पूजेमध्ये निमग्न होता, राजाला काहीच माहिती नाही हे लेकरू आलं काय, त्याची आई आली काय, काहीच माहिती नाही. त्याच्या पूजेमध्ये निमग्न झाला. मग या आईनं काय केली, चल बाळा म्हणली घरी. मग घरी जात असताना निम्म्यापर्यंत आलं, घर पुढे लांब होतं. निम्म्यात आलं, आईला म्हणला सोड म्हणला इथं. सोड म्हणल्यानंतर बस बाबा म्हणले तू इथंच, मी जाते घरी. मग तिनं घरी गेलं. त्यानं काय केलं, एक धोंडा आणलं बरं का. धोंडा दगड ते दगड ठेवलं आणि एवढी माती गोळा केलं, एवढी काड्या गोळा केलं, झाडाचा पाला उडवून आणलं. हा आणि हात जोडला देवाला, म्हणून आला जय जयाजी शंकर परमात्मा, तू कसा आहे दीन दयाळू, बाप कृपाळू आहे, या लेकराची भोळी सेवा म्हणून घे. म्हणून त्यानं काय केलं, आता राजा होता तो, अभिषेक करत होता राजा. यानं काय घेतलं माती लिंगावर सोडला, ओम नमो अभिषेकाय नमो. हा मग काय केलं, पुन्हा आता फुल देतो कुठं. त्यानं काय केलं, ते पालानं हे बेलपत्री ओम नम शिवार पण तुम्हाला बेलपत्री व्हायला लागलं. आणि आता उत्पत्ती कुठे होत्या लेकराजवळ. त्यानं काय केलं, 4 काड्या होत्या जवळ, ती काड्या व्हायला. हा द्रौपदी पाय नमो. देवाला इतका आनंद वाटला त्याचा, काय काशी ना भाव किती निकट भाव आहे, एवढा भावार्थ. देव सुद्धा आनंदभरीत झाले बरं का. आनंद पूजा करत असताना एकाग्र मनानं करावं देवाचं चिंतन. देवाच्या समोर आले की मूर्तीकडे न्याळून बघावं, त्या मूर्तीचं रूप आपल्या डोळ्यात साठवा आणि नम्रतेनं देवाचं दर्शन घ्यावं बरं का. देवाला नम्रता आवडती बरं का, ताटपणा नाही. काय माणसं असं उद्यानं पाय पडते, तसं नाही. देवाच्या दरबारात आलं हा देवाला आनंद वाटतो बरं का. म्हणून देवाचं मंदिर मोठं जरी असलं तर चौकट बारीक असते बरं का, लहान असते. तिचं ताटपणा त्या चौकटीत तर खाली हो. एक जर तुम्हाला सांगतो, काय सांगा इतकाची तरा. अहो रोडवरनं जाताना गाडीवरनं उतरते ती बूट पायात तसंच. ते कोण सोडाव, त्याला कोण गाठी माराव. हा एकाच हाताला नमस्कार, हात दिले वापरात नाही बरं झालं, निघाला बाकी असं चालतं देवा पुढं नम्रता. मग त्या बाळाचं कसं होतं, एकाग्र मन केलं त्या लेकरानं, एकाग्र मन त्या मूर्तीकडे न्याळून त्या मूर्तीला हृदयात साठवलं आणि उद्बत्ती ओवाळू लागलं. आणि फुलं नव्हती म्हणून ती पाला जी होता ती बेलपत्री म्हणून वाहायला लागलं आणि नमस्कार घातला. शंभू शंकरा, खरं कर तू दीन आहेस बाबा, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, भक्तांचा पालन करता आहेस तू. एवढं म्हणलो, एवढं म्हणत तर आई आली आणि काय रे अर्भका म्हणले, काय मांडलायच म्हणले, दगड काय ठुला, त्याच्यावर माती काय वचतो, अरे काय चालवलं म्हणले येण्यासारखं, चल घरला. नाही म्हणला, माझ्या शंकराची मी पूजा करलो, हेच नाव कसं येत नाही म्हणले. उत्तर काय ते दगड टाकल्यानंतर इतकं तळमळून रडा लागलं. तू काय चांगलं केलं नाहीस म्हणला, माझ्या देवाला तू टाकलीस, माझ्या देवाचा अपमान केलीस तू, हे काय मला मान्य नाही, तू हे करायला नाही पाहिजे होतं, तू केलीस, तू काय तर कर म्हणली, मी जाते माझी निघून गेली. मग ही माफी मागू लागलं देवाला, शंकरा अरे तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, माझ्या आईनं कळून तर कळू, न करून तू करू, एक गुन्हा माझ्या आईच्या हातून घडला, माफ करणारा तूच आहेस की देवा, तुझ्याशिवाय कोण आहे म्हणले. आता लेकरानं किती जर चूक केलं तर आईला कधी वाईट वाटतं का हो? लेकरू जर आपल्याला सोडून कुठं तर बाजूला राहिलं तर त्या लेकराचं वाटू होते कधी म्हणते का हो? बरं आईला लेकरांना नाही सांभाळलं म्हणून तिचा धिक्कार करते का? राहू दे, माझं लेकरू कुठं तर आहे पण सुखी राहू दे, मला सांभाळलं तेवढंच, नाही सांभाळलं तेवढंच, माझ्या लेकराचं कल्याण होऊ दे, असं प्रत्येक आईला वाटतं बरं का. हा वाटतं बरं का, प्रत्येक आईला वाटतं. त्या पद्धतीनं त्यानं माफी मागितला, देव प्रगट झाला.
भाव तिथं देव. देव प्रगट झाले. बाळा का रडू लागला? त्या बाळानं सांगितलं, माझ्या आईनं देवा तुझा अपमान केली, तुझ्या लिंगाला टाकून दिली, मोठा अपमान केली. राहू दे म्हणले. एवढंच ना, मी ते सगळं माफ केलो म्हणले. अरे म्हणले तू लिंग काय, तुला मंदिरच उभा करतो. हा, देवानी चिरबंदी मंदिर उभा केले बरं का त्या भक्तासाठी. चिरबंदी मंदिर उभा केले. तू दगडाचं लिंग ना, तुला पाषाणाचं एकदम सुंदर लिंग निर्माण करतो म्हणलं. शिवलीला अमृतमध्ये कथा आहे बरं काही. लिंग निर्माण केलं आणि लिंग निर्माण करून देवानं एवढ्यावरच भागवलं नाही बरं का. असं मंदिर, त्या मंदिराला रत्न खरीच सगळी चमकू लागलेले, 4 दरवाजे. हा, मग एवढं केलं देवाने. एवढ्या दूर थांबले नाहीत. त्याचं जे घर होतं त्याची बिल्डिंग केली. आणि त्याचं घर कसलं होतं? पडकं घर, छप्पर. हा, कुडानं शिवलेलं घर, मोडकं घर. त्याचा चिरबंदी वाडा केला देवाने. देवाला काय आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आलं काही करू शकतो देव. मग तिथं चिरबंदी वाडा केला. आणि हिनं बाजूवर जी झोपली होती ती बनारसी खाट तयार केलं बा, चांगलीचा खाट. आणि हिच्या अंगावर फाटकी साडी होती. अहो बनारस साडी, गळ्यामध्ये सोन्यानं वाकलेलं, गळ्यासमोर सोनं. आणि हे आलं पोरग, चल म्हणले देव तुझी वाट बघायला लागले दर्शनाला. हा, आणि त्याने सांगितलं होतं माझ्या आईला बोलून येतो, तर तुम्ही इथंच थांबा. आणि देव तिथंच थांबले. हे पळत आलं, आई उठ, आई उठ. देव तुझ्यासाठी तिथं दर्शनासाठी थांबले. असं म्हणल्यानंतर आई उठून बघतोय तर काय, घाबरून गेली. हे वाडा कुणाचा? हे काय म्हणले, मी बाजू मोर्चा झोपले आणि सागवानी पलंग, गळ्यामध्ये सोनं आणि माझी फाटकी साडी आणि बनारस साडी. काय रे बाळा, हे काय आश्चर्य बघू लागले मी. आई आश्चर्य बघून अजून तुला बघायला लय मोठं आश्चर्य. चल म्हणले, आता हिथलं सोड म्हणले हे आश्चर्य, तिथं आश्चर्य बघ म्हणले. मग हिनं लेकराच्या हाताला धरून नेली. देव उभा होते बरं का. हे बघ म्हणले देव प्रगट झाले, दे लवकर दर्शन. देवानी दर्शन दिलं. आणि त्याचं नाव काय ठेवले हो? हा, त्याला म्हणले आता तुझी कीर्ती इथून वाढत जाणार, तू अमर होणार, तुझी कीर्ती वाढेल, असा आशीर्वाद दिला. मग त्या आईला कळलं की माझ्या बाळाची काय भक्ती आहे. भक्ती कधी वाया जात नसती. फक्त निष्ठा आपली पाहिजे. आपण भक्तीवरती भाव पाहिजे, विश्वास पाहिजे देवावरती. कधी देव आपल्याला कमी पडू देत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगाध निवारा. पण कधी आपल्या हिताला जाग होऊन गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत चिंतन कराव, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचाव. मला खरं सांगतो, मला लिहिता सुद्धा येत नव्हतं बरं का. ह्या व्यासपीठावर नारदाच्या गादीवर बसून सांगतो, मला वाचायला सुद्धा येत नव्हतं नीट. बाकीचं तर लांबच राहिलं. जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला चालू केलो, भागवत वाचायला चालू केलो, मग मला सगळं अनुकूल झालं बरं का. मी ज्ञानेश्वरी वाचत मला वाचायला येत होतं, आज परवेचकार झालो. सगळ्याकडं प्रत्येक ठिकाणी मी परवेचन करतो. हा, मग ती कशाला प्राप्त झालं? मी सत्य सांगतो, एका ज्ञानेश्वरीवर मला प्रगट झालं. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन त्या विठोबाचं करायला पाहिजे. म्हणून आता सर्वांनी एकदा आनंदानं भजन करू. बसलेली बी करा आणि काय करे बी. विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमा, जय जय विठोबा रघुमा,
सेन श्रीकानदेव अहो हे बारमा हरि जय जय बारमा हरि जय जय बारमा
कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपण जर भक्ती केलो, आपण जर रोज त्या भगवंताचं चिंतन केलो तर कुळामध्ये लेकर सात्विक जन्मतात बरं का. आणि देवाला सात्विक जन्म लेकर आवडतात बरं का. आपल्या कुळामध्ये जन्माला येतात आणि भक्तीचा मार्ग स्वीकारतात. कधी पण आपण केल्यानंतर बरं का. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मज गरवे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कशाला म्हणले हो?
अहो अखंड भगवंताचे चिंतन करतात, अखंड सेवा करतात, ज्ञानेश्वरी वाचतात, भागवत वाचतात आणि देवाची ओळख करून घेतात, देवाच्या भक्तीमध्ये ऋणी होतात. अशा भक्तांची मला सेवा घडाव म्हणतात. माझ्या दैवाला पारच नाही. हा किती ताकद असेल भक्तीमध्ये इतकं रहस्य असतं. म्हणून मनुष्याने जन्माला येऊन अखंड भक्ती करावं, देवाचं चिंतन करावं, देवाची सेवा करावं. आता आवडीनं बरं का सगळ्यांनी बसलेले बी जेवढे बसला तेवढे सगळ्यांनी मन लावून भजन करावं का. ज्ञानेश्वर तुका म्हणे
तुकाराम 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 गुरु तुकाराम 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 तुकाराम
पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करा संती नोहे अंगवृत्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी सनेले येथे जे माझे उरले पायी कपन जय विठ्ठल जय जय क्षमापराध महाराज नाही तुकारा तुकारा आजादी समाधान तुमचे गुरुवारी गोपदे थे सापडले गेले तुका म्हणे भोग गेला निवारला करो निवार चक्रपाने करा पुण्यवंद तुम्ही तुकारा उभा संदेश प्रेम प्रेमारती गोविंद देवारती महापुराण मुदारती प्रेमानंद नामा मनीषी सेवासी पुणे राहिलो विजवारी बाबा पांडुरंगा रुक्माये वंदे तुलसी माया कर दे काशी चिदंबर देव गुरुवर ज्योत भेटी जय देव पांडुरंगा आषाढ गर्दीत भक्त जनायती चंद्रभागे मुक्ती केशवाचे नाम जय देव पांडुरंगा खंडिता श्री आरती कर्पूर गौरा भोळा नाही विचारा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माला तिरुपतीचे उदरन चिती पंत लीला ऐसा शंकर सेवे मावेला जय देव देव शंकरा आरती हा देवी दैत्य सागर मंतप केले त्या माझी आवती हलाल सापडली तेव्हा कृपणे दर्शन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव देव आरती तुझकर गौरा जय आया ग्रांबर पदी वर्गर सुंदर मदनारी पंचांग मनमोहन जन सुखकारी सत्तर बीजे रघुकुल तुले राम राम आरती
ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मनोवेदना लोकने ज्ञान नाव शिव ज्ञान महाकैवल्य तेजा मनोवेदना माना महादेवल्य देवती मनोवेदला हरति तुकारा स्वामी गुरु राम सचिदानंद मुरुगु पायदा कल्यामा राघव सागरात पाचारी आधंबर स्वामी सद्गुरु राम पायदा कल्यामा ब्रह्मा तुगाली चरणे मस्तक स्वामी सद्गुरु राम पायदा कल्यामा रामर वंदन जरण